चौथीच्या बालभारतीमधील एक सुंदर पाठाचे चित्रीकरण करण्यासाठी ज्या पाठाचं नाव आहे डोंगरदादा. नक्कीच हा कृतीयुक्त पाठ आपल्या सर्वांना आवडणार आहे आणि तो निश्चितच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा कृतीयुक्त करण्यासाठी सादर करण्यासाठी उपयुक्त पडणार आहे. चला तर पाहूयात इयत्ता चौथी वर्गाचा डोंगरदादा हा कृतीयुक्त पाठ. डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे. आपल्याला कोणाची सोबत नाही, संगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादा जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले, डोंगरदादा राहू का मी इथं? देशील का तुम्हाला आसरा? राखी, तुझा इथं स्वागतच आहे. रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. डोंगरदादाने तीही वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडी झाली. काही दिवसांनी धिटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवती जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलवत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगरदादाला गुदगुल्याच झाल्या. काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला. गवत वेलींनी सजला. रंगीबिरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदादाचे जंगल झाले दाट. मग काय विचारता त्याचा थाट. डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. डोंगरदादाकडे आला. आयाळ झुलू लागला. डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली. तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली, खडबडून जागी झाली. डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, काय झालं रे बाबा? एवढ्या मोठ्याने का ओरडतोस? सिंह म्हणाला, डोंगरदादा मला माफ करा. पाहिलं तुमचं रान, हरपलं माझं भान. म्हणून केली मी गर्जना. म्हणून मी केली गर्जना. इथं दाट झाडी आहे. दाट झाडी आहे. छंद आहे. राहू का मी इथं? डोंगरदादा म्हणाला, हो अगदी आनंदाने. ही पहा माझी ऐस पैस गुहा. तू ह्याच्यात आनंदाने राहा. सिंह खुश झाला. तो गुहेत राहायला आला. जंगलात रुबाबात फिरायला लागला. डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु पक्षी यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हलवत आला हत्ती. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणे आली. तुरतुरू धावायला लागली. गोजीरवाणी ससे आले. टुनटुन उड्या मारायला लागले. वाकुल्या दाखवत माकडे आली. मारत माकडे आली. फांद्यावर झोकी घेऊ लागली. फांद्यावर
डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा कलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला. डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले. भांडण तंटा करू नका, दंगा मस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळा फुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूर दूरच्या पक्ष्यांपर्यंत पोहोचला. सारे पक्षी वेगाने आले, घिरट्या घालायला लागले, घरटी बांधून राहू लागली. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली. पशु पक्ष्यांना कळू आले, झाडे आपल्या उपयोगी पडतात. गोड फळे खायला देतात, गार जागा राहायला देतात. त्यांनी झाडांची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे गेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणि आणखी झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला. मग काय झाले? डोंगरदादाजवळ ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले, अंजारले, गोंजारले, अंगाखांद्यावर खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यापासून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले आनंदाने, झाडे भिजली पावसाने. पाऊस पडला धो धो धो, जंगल हसले खो खो खो. डोंगरदादा गाऊ लागला. जंगलाने मग ताल धरला. या पक्ष्यांनो या सगळे, खुशाल खाया गोड फळे. मधुर हा फुलातला, तुमच्यासाठी साठवला. पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला. पहा, छान. आमच्या या बालचमूंनी 4थी वर्गाचा डोंगरदादा हा पाठ खूप छान पद्धतीने, कृतीयुक्त पद्धतीने सादर केला. त्यांचे खूप खूप कौतुक करणार आहात. निश्चितच हा पाठ आपल्या सुद्धा विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. चला, धन्यवाद.